नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्लाइड शो मार्फत पाऊस कसा निर्माण होतो याच्याविषयी जाणून घेणार आहोत. पर्जन्य म्हणजे काय? पूर्वीच्या काळी पर्जन्यमापक यंत्र कशाप्रकारे वापरली जात असत आणि आता आपण जो मिलीमीटरमध्ये पाऊस बघतो, आता जून ते ऑक्टोबर आपल्याला माहिती आहे साधारणतः हे 4 महिने जे असतात ते भारतामध्ये किंवा जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पाऊस घेऊन येत असतात. तर याच्याविषयी आपण आता या स्लाइड शोमध्ये बघणार आहोत. बघा, पर्जन्यमापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरू होतो. कौटिल्याचं अर्थशास्त्र जे आहे ते साधारण 2300 वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं. किती वर्षापूर्वी? 2300. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्जन्यमापनाचा इतिहास आपण बघतो. भारतामध्ये अशा प्रकारचे खूप विद्वान लोकं होऊन गेलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टींचा शोध भारतामध्ये लागलेला आहे. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी आपल्यावर सत्ता गाजवली. परंतु त्याच्यापूर्वीच बऱ्याचशा गोष्टींचा शोध आपण लावला होता. त्याच्यापैकी कौटिल्य जो आहे त्यांचं अर्थशास्त्र याच्यामध्ये पर्जन्यमापनाचा इतिहास सापडतो. प्रगत साधनांचा इतिहास 500 वर्षापूर्वीपासून सुरू झाला. म्हणजे प्रगत ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे ती 500 पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आता बघूया आपण दगडाचे पर्जन्यमापक. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. आता आपण बघतो आता मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात पर्जन्यमापक यंत्र म्हणून. तर याच्यापूर्वी जेव्हा अशा प्रकारचा कोणत्याही उपकरणांचा शोध लागला नव्हता, त्यावेळेला पर्जन्यमापक म्हणून दगड त्याच्यापासून तयार केलेलं साधन वापरलं जात असे. आता या साधनाची रचना कशी असायची बघा. 3 फूट व्यासाचा आणि 10 फूट उंचीचा दगड. त्याचा व्यास म्हणजे सर्क्युलर शेप असायचा. ते भांड जे आहे ते. आणि 10 फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत कमी बाष्पीभवन व्हावे म्हणून वरचा भाग जो निमुळता केला जात असे. आपल्याला माहिती आहे जर पृष्ठभाग जर ओपन असेल, आपण बशीमध्ये जेव्हा चहा पितो, त्यावेळेला बशी का घेतो? कारण लवकरात लवकर मोठा सरफेस एरिया मिळावा आणि बाष्पीभवन व्हावं. आता इथे बाष्पीभवन झालं पाण्याचं, तर आपल्याला पर्जन्यमान अचूक कळणार नाही. म्हणून ते निमुळत केलं जात असं वरचा भाग, जेणेकरून कमी पृष्ठभाग मिळेल आणि बाष्पीभवन कमी होईल. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असेल आणि हे जे छिद्र असायचं ते चिखला चिखल व लाकडी पट्टी लावून बंद केलं जायचं, जेणेकरून तो पाऊस आपल्याला मोजता येईल. आता इथे बघा आपल्याला यंत्र दाखवलेलं आहे, परंतु हे यंत्र दगडाचं नाही आहे. फक्त तुम्हाला पर्जन्यमापक यंत्र म्हणजे काय, कसा पाऊस मोजला जातो हे दाखवलं गेलेलं आहे. पूर्वीच्या काळचं यंत्र आपल्याला इथे अवेलेबल नाहीये. आता इथे उपयोग बघा आपण. असे तयार झालेले यंत्र जंगलात, शेत शिवारात सहसा दृष्टीपथात पथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. म्हणजे आपल्याला सहज दिसणार नाही अशा ठिकाणी ते, म्हणजे कोणी डिस्टर्ब करू नये. आलेला जो पडलेला पाऊस आहे तो व्यवस्थित मोजला जावा म्हणून ते खोल खड्डा खणून रोवलं जात असे, म्हणजे पुरलं जात असे असं. वरून ओपन असे. साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाईल व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाईल. म्हणजे आजचं दैनंदिन मोजमाप झालं, आजच्या दिवसाचा पाऊस मोजून झाला, की आता ते भरलेलं भांडं आहे, ते मोजमाप झाल्यानंतर ते पाणी परत एकदा मोकळं केलं जाईल, छिद्रातून काढून टाकलं जाईल आणि परत नव्याने दुसऱ्या दिवसाचा पाऊस मोजण्यासाठी त्याचा वापर केला जात असेल. पुन्हा नव्या दिवशी नवे पावसाचे पाणी आल्यानंतर त्याचे मापन केले जाईल. पूर्वीच्या काळी आधुनिक सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीची परिमाणे नसल्यामुळे त्यावेळच्या चिपटे, मापटे, शेर, पायली या परिमाणात पावसाचे मोजमाप होत असे. तर हे परिमाण कुठली वापरली जात असे त्यावेळेला चिपटे, मापटे किंवा शेर किंवा पायली. आपण पायली हा म्हणजे शब्दप्रयोग बघितलेला आहे याच्यापूर्वी. आणि त्यावेळेस सीजीएस म्हणजे आपल्याला माहित आहे. सेंटीमीटर, त्यानंतर ग्रॅम आणि सेकंद, एमकेएस म्हणजे मीटर, लांबीचे एकक आहे ते. किलोग्रॅम वस्तुमानाचं एकक आहे आणि सेकंद हे टाईमचे एकक आहे. तर ही एककं नव्हती आणि म्हणून पायली किंवा शेर किंवा मापटे, चिपटे याच्यामध्ये हे मोजमाप केलं जाईल. कर्नाटक राज्यातील हुकेरी तालुक्यातील स्तवनिधी घाटानजीक असणाऱ्या बुकटे अलूर येथेही असे यंत्र रस्त्याच्या बाजूला पडलेले पाहिले गेलेले आहे. सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एक सूत्रता आणून, म्हणजे हे कर्नाटकमध्ये तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे दगडी इन्स्ट्रुमेंट तिथं आढळलेलं होतं. आणि आता सगळीकडे पर्जन्यमान एकसूत्रता आणायला पाहिजे, सगळीकडे सारखंच असायला पाहिजे, म्हणून पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर
हे आपण आज मिलीमीटर बघतो. बघा आपल्याला न्यूजमध्ये ऐकायला येतं, की एवढा मिलीमीटर पाऊस पडला. अ, महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी एवढा मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे किती मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे. तर त्याप्रमाणे ते एकक इथे वापरलं जात असे आणि अशा प्रकारे पाऊस मोजला जात असे. बघा पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. आपल्या देशातील सर्व भागात साधारणतः वर्षातील पावसाचे 4 महिने पाऊस पडतो. म्हणजे जून ते ऑक्टोबर हा आपल्याकडे पाऊस पडण्याचा हंगाम असतो बघा. नैऋत्य मोसमी वारे येतात जून महिन्यापासून साधारण 6 ते 7 जूनपासून आपला पाऊस सुरू होतो. मे महिन्यात वगैरे जो पाऊस पडतो त्याला अवकाळी म्हणतात. मग म्हणजे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा पाऊस पडू शकतो. ओके. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगर रांगांवर पाऊस हिमवर्षावाच्या स्वरूपात देखील पडतो. म्हणजे उत्तर भारत, उत्तर प्रदेश किंवा वरच्या बाजूला हिमालयाची पर्वतरांग आहे. तिथे म्हणजे जो पावसाचे हे असतात, थेंब असतात, ते एवढे सॉलिड स्टेटमध्ये येतात, की त्याचा बर्फ होतो आणि म्हणून त्याला हिमवर्षाव असं देखील म्हटलं जातं. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणी विषयी समजून घेणे हे आवश्यक आहे. म्हणजे पावसाची मोजणी कशाप्रकारे केली जाते ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टममध्ये मिलीमीटर, तर ब्रिटिश सिस्टममध्ये ब्रिटिश लोकांनी कुठली आणली? इंचमध्ये. हे 1 इंचमध्ये 1 इंच म्हणजेच 25.4 मिलीमीटर आहे. अशा प्रकारे ही एककं वापरली जातात आणि पावसाचं मोजमाप केलं जातं. आता प्रकार बघूया आपण. पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणतः 2 प्रकारे असतं बघा. रेकॉर्डिंग आणि नॉन रेकॉर्डिंग अशा 2 प्रकारात असतात. आता रेकॉर्डिंग पर्जन्यमापक म्हणजे काय? हे यंत्र स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक असतं. याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. म्हणजे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो किती पाऊस पडला. रेकॉर्डिंग जे पर्जन्यमापक आहे त्याप्रमाणे त्यानुसार. रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून म्हणजे ऑटोमॅटिक आहे ते. त्यामध्ये घड्याळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र म्हणजे ग्राफ असतो आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल इत्यादींचा समावेश असतो. जसं आपण ई बघतो कार्डिओग्राम काढताना. तशी ती पेन्सिल त्याच्यावर फिरत असते आणि आपल्या हार्ट बीट्स कशा असतात त्या दाखवतात. त्याप्रमाणेच हा एक आलेख पेपर आहे आणि पेन्सिलचा वापर इथे केला जातो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते. याचं कारण हे काय आहे? ते स्वयंचलित यंत्र आहे आणि त्याच्यामुळे ह्याला माणसाची गरज नसते. आता पुढलं बघूया आपण जे नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक आहे. दुसरा प्रकार याच्यामध्ये बघतोय. नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोपे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण सांगू शकतो. जसं रेकॉर्डिंगमध्ये आपण एक्झॅक्टली सांगू शकत होतो. नॉन रेकॉर्डिंगमध्ये एक्झॅक्टली पाऊस किती पडलाय सांगू शकत नाही. परंतु अंदाज लावता येतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला सायमन्स रेनगेज या नावाने ओळखले जाते. म्हणजे नॉन रेकॉर्डिंगमध्ये जे नाव आहे भारतामध्ये या इन्स्ट्रुमेंटचं त्याचं आहे सायमन्स रेनगेज. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के बसवलेले असते. म्हणजे हा दुसरा प्रकार बघितला नॉन रेकॉर्डिंग आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये वापरलं जाणारं जे यंत्र आहे, त्याच्याविषयी आपण बघितलेलं आहे. आता बघा पाऊस ही एक हवामान विषयक घटना आहे. म्हणजे सांगितलं नैऋत्य मोसमी वारे अगदी अंदमान निकोबारवरून खालून केरळमध्ये येतात. केरळमधून मग आपल्याला न्यूजमध्ये दिसतं, की महाराष्ट्रामध्ये यायला एवढे-एवढे दिवस लागणार आहेत. जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबाच्या वर्षावामुळे उद्भवते. म्हणजे घन किंवा द्रव घन असतील तर त्याला हिमवर्षाव म्हटलं जातं आणि द्रव असतील तर आपला पाऊस जनरली आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे हा पाऊस आहे. म्हणजे पूर्ण भारतात सुद्धा पाऊस पडतो अशा प्रकारे. पर्जन्याचे उगमस्थान म्हणजे ढगांमध्ये पाण्याची वाफ घनरूप होऊन मोठे थेंब बनणे आणि ते थेंब पृथ्वीवर पडणे. म्हणजे ढगांबद्दलचा आपण एक व्हिडिओ आपण एएस विद्यालयामार्फत बघितलेला आहे. त्याप्रमाणे हे थेंब तयार होतात पाण्याचे आणि ते पावसावर आपल्या पृथ्वीवर पडतात. जेव्हा वातावरणातील हवा 100% आर्द्रतेपर्यंत पोहोचते. आर्द्रता म्हणजे पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी. त्याला आर्द्रता असं म्हटलं जातं. तेव्हा पाणी घनरूप होऊन पडते म्हणजेच पर्जन्यवृष्टी होते असं आपण इथे म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण पर्जन्य म्हणजे काय? पर्जन्याचे प्रकार बघितले आणि ते मोजण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात याच्याविषयी या स्लाईड शोमध्ये बघितलेलं आहे. धन्यवाद.